असतील, गंगादादा वरंदळ असतील, मधुकाका गुजराती असतील, यांच्या या 5 रुपयाच्या प्रवेशामध्ये मी आज इथपर्यंत आले. आज मला तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि मी आज महाराष्ट्र राज्य परिषदेच्या सदस्यावर काम करते. या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आपल्याला कुठलाही तळागाळातला कार्यकर्ता असला तो त्याला न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही आणि एकनिष्ठ राहिल्याने त्याचे फळ आज मला मिळालेले आहे. तरी माझ्या सर्व वार्डातील, प्रभागातील सर्व कार्यकर्त्यांनी मला कमळ या निशाणीवर मतदान करून भरभरून मत द्यावे आणि एक चहावाला जसा देशाचा पंतप्रधान होतो तसे मलाही नगरसेवक करावे, ही संधी द्यावी. धन्यवाद. थँक्यू. पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ, नारळ प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित असलेले नाशिकच्या प्रभू रामचंद्रांच्या पंचवटीमधले आमदार, भाग्यश्री आमदार, की ज्यांच्या वडिलांचा नावलौकिक असा आहे की नगरसेवक ते लोकसभा म्हणजे खासदार इथपर्यंत कैलासवासी उत्तमराव ढिकले यांची कधी पाठ लागली नाही. एकही निवडणूक ते कधी हरले नाही आयुष्यामधले. नगरसेवकापासून महापौर, विधान परिषदेचे आमदार, लोकसभेचे खासदार इथपर्यंत त्यांची कधीच पाठ लागली नाही. आणि अशा कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला ते आमचे पंचवटीचे आमदार माननीय राहुल भाऊ ढिकले हे आज या प्रचाराचं नारळ वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. भारतीय जनता पार्टीचं एक प्रचाराचं कार्यालय पेठेमध्ये सुरू झालं. या उद्घाटनाला ते आले, त्यांचं मी या ठिकाणी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. उदय भाऊ असतील, जयंत भाऊ असतील, आमचे हेमंत नाना असतील, ते सर्व मंडळी व्यासपीठावर आहे, सर्व उमेदवार व्यासपीठावरती आहेत. आपण सर्व मतदार राजे, आमचे चाहते, प्रचारक, आम्हाला सर्वांना शुभाशीर्वाद देणारे सर्व मायबाप बंधू आणि भगिनींनो, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. आज सिद्धेश्वर प्रभूला, श्री गणेशाला नारळ वाढून आज आमच्या प्रचाराचा शुभारंभ या सिन्नर नगरीमध्ये आपण करीत आहोत. आपल्याला सर्वांना माहित आहे भारतीय जनता पार्टीच्या 1980 साली 6 एप्रिल 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि 84 सालची पहिली लोकसभा निवडणूक लढवली. लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या 84च्या फक्त 2 खासदार निवडून आले मित्र. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चळवळ कधी बंद केली नाही. जनतेच्या प्रश्नावरती, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून प्रसंगी वेगवेगळे आंदोलन करू, रस्ता रोको आंदोलन असेल, जलभरो आंदोलन असेल, प्राणांतिक उपोषण असेल, अशा प्रकारचे अनेक जे लोकशाही मार्गाने जे आयुध दिलेले, शस्त्र दिलेले, त्या शस्त्रांचा पुरेपूर वापर करून भारतीय जनता पार्टीने आपल्याला सर्वांना माहित आहे 2019 साली 200 ते 302 खासदार लोकसभेमध्ये पाठवले. ही मायबाप जनतेचे आशीर्वाद आहे मित्र. आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की या ठिकाणी सिन्नर नगरपालिकेमध्ये सुद्धा गंगादादा वरंदळ आणि सौ अरुणाताई दातरंगे हे 2 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते आणि चमत्कार या सिन्नर शहरामध्ये घडवलेला होता. प्रवृत्तीनं त्या योजनेचा वास्तव्य घातलं मित्र. तुम्हाला 6-7 दिवस आज प्यायला पाणी मिळत नाही मित्र. आणि म्हणून एक स्वच्छ प्रतिमा असलेला नगराध्यक्ष आमच्याकडे आहे आणि स्वच्छ चारित्र्य आहे. इतकाच नाही, कार्यक्षमता आहे मित्र. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, कुठल्याही प्रकारच्या आमिषाला, जातीपातीच्या राजकारणाला मुठबाजी देऊ या ठिकाणी मी तुम्हाला आव्हान करतो की आपण आपलं पवित्र मत येत्या 2 डिसेंबरला कमल या निशाणीवरती देऊन भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना आपण आपली सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्या. 2030 या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्या सिन्नर शहरामध्ये प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यासाठी नाशिकहून आलेले आमचे मित्र, नातेवाईक,
आणि नाशिकचे आमदार आदरणीय राहुल भाऊ डिकले, त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार हेमंत वाजे, उदयभाऊ सांगळे, आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेबजी शिंदे, ज्ञानेश्वर कुराडे, त्याचबरोबर एक सजनजी सांगळे आणि सर्वच उपस्थित मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, त्याचबरोबर सर्व उपस्थित बांधव सिन्नरकर, आज आदरणीय राहुल भाऊंच्या हाताने प्रचार कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. खरं तर भाऊसाहेब शिंदेनी आता बोलायला काही शिल्लकच ठेवलं नाही, सगळं काही त्यांनी उरकून घेतलंय. त्यामुळे मी फक्त इतकं सांगेल की आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज सिन्नर शहरामध्ये ही जी पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली आहे, त्या निवडणुकीसाठी पक्षाने भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय हेमंत वाजे आणि त्याचबरोबर सर्वच नगरसेवक आताच त्यांचा परिचय झालेला आहे, अशा एकदम सुशिक्षित आणि कर्तव्यवान लोकांना उमेदवारी दिलेली आहे. आणि हेमंत नानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सिन्नर शहराच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्यांची जाण असलेला माणूस म्हणून हेमंत नानाची ओळख आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना संधी दिल्यानंतर नगराध्यक्ष पदाचं निवडून दिल्यानंतर या सिन्नर शहराचा ते चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. त्यांच्याबरोबर जे नगरसेवक आहेत त्यांचा आता परिचय झालेला आहे, ओळख झालेली आहे, ते पण त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या शहराला समस्या मुक्त करण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करणार आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. या ठिकाणी अजून पक्षाचे ज्येष्ठ नेते येऊन सभा घेणार आहे, त्या सभांमध्ये उरलेले विषय आपण घेऊ. परंतु आज मी आमदार साहेब आपल्याला सांगू इच्छितो, तुम्ही आज आले म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विजय झाला असं मी आज सांगतो. कारण या शिवाजी चौकामध्ये लोकनेते स्वर्गीय उत्तमजी डिकले साहेब उर्फ दादा यांच्या असंख्य विजयी सभा झाल्या आहेत, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि डिकले जेव्हा या चौकात सभा घेता त्यावेळेस त्या पार्टीचा विजय होतो असं मला वाटतं. आणि तुम्ही आले भाऊ आणि ह्या आम्हाला नवसंजीवनी दिली आणि येत्या 2 तारखेला जे काही मतदान होईल ते भरभरून असं भारतीय जनता पार्टीला होईल. अजून अनुक्रम नंबर येणं बाकी आहे, त्यामुळे अनुक्रम नंबर आपल्याला नंतर दिले जातील. आज फक्त आपण सगळ्यांनी प्रचार करताना एक भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ आहे आणि ह्या कमळ निशाणी समोरील बटन दाबून आपण सर्वच्या सर्व उमेदवारांनी बहुमताने विजयी करावं अशी विनंती करावी. मी आपल्या सर्वांना या भारतीय जनता पार्टीच्या वतीने, सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सिन्नरकरांना विनंती करतो की येत्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नाही भाऊसाहेब पाटील राहुल भाऊ पैलवान आहे आणि या पैलवानाची सुद्धा कधीच पाठ टेकलेली नाहीये. आणि आज हेच पैलवान आपल्याला आजच्या या आपल्या पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आणि आपल्या प्रचार फेरीसाठी सर्वात पहिले लाभलेले आहेत. सर्वप्रथम राहुल भाऊ तुमचे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले उदयजी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत नाना, सगळ्यांचाच परिचय आमचे शहर प्रमुख यांनी करून दिलेला आहे, त्यामुळे कोणाचे नाव घेण्यात मी वेळ घालत नाही. परंतु राहुल भाऊ एक सांगू इच्छितो, भाऊसाहेबांनी भारत शेटने त्यांच्या सगळ्या राज्य पातळी राष्ट्रीय पातळीच्या गोष्टी सांगितल्या. मला लोकल उमेदवारांची थोडीफार माहिती तुम्हाला द्यायची आहे. या ज्या ज्या उमेदवारांचा परिचय तसे सगळ्यांचं नाव लौकिक खूप चांगलं आहे, परंतु मला काही लोकांचं खास करून काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. ज्या माऊलीने आता आपलं मनोगत व्यक्त केलं या कोटरकरताई, खरंय देशाचे पंतप्रधान यांनी चहा विकला, पंतप्रधान झाले, पण त्यांनी फक्त 2-4 वर्ष चहा विकला असेल. या ताईने 40 वर्षापासून चहा विकलेला आहे. त्यामुळे आमची अपेक्षा आहे शहरवासियांनो, या ताईला मोदीजी पंतप्रधान झाले, या ताईला आमचे किमान नगरसेविका तरी आपण सगळ्यांनी करावं. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी बसलेले आमच्या ह्या बालेराव मानदेशी नावाचं फाउंडेशन आहे. राहुल भाऊ, मानदेशी नावाची संस्था, या संस्थेमध्ये या मनीषाताईची काही हजार कार्यकर्ते आहे, 100-200 नाही, काही हजार. सांगायचा हेतू हा बांधवांनो की आपण दिलेले उमेदवार हे एक से बडकर एक निवडून दिलेले. त्या एक वकीलताई शफाक चाणाक्षे, म्हणजे त्यांचं वक्तृत्व अतिशय सुंदर आहे. तुम्हाला दुर्दैवाने आता वेळ नाहीये, भारतीय जनता पार्टीत त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रवेश केला. अतिशय सुंदर वक्तृत्व आहे, चांगलं बोलतात.
पक्ष संघटन सुद्धा अतिशय चांगलं आहे. म्हणजे महिलांमध्ये आमच्या या सगळ्याच महिला, ही मोरेताई, हिचा परिचय करून द्यायचा म्हणलं, राहुल भाऊ आपली आदिवासी भगिनी आहे. 2 दिवस मी प्रचारामध्ये होतो, असं घर नाही का तिला ओळखत नाही. प्रत्येक घरामध्ये आनंदाने तिचं स्वागत केलं. अशा प्रकारच्या आमच्या या महिला, या सगळ्याच महिला, म्हणजे तुमच्यापैकी कोणाला मी कमी लेखत नाहीये. आमच्या खताळेताई असतील, बाकीच्या सगळ्या महिलांची मला थोडीफार माहिती कमी असेल, या आमच्या आवडताई असतील, या सगळ्याच्या सगळ्या महिला कर्तृत्ववान महिला आहे. या महिलांव्यतिरिक्त आमच्या पुरुष उमेदवार जर बोलायचं ठरलं तर नगरपालिकेचे निवृत्त पदाधिकारी हे नगरपालिकेमध्ये होते. नगरपालिका उघडून पिलेली आहे. तुम्ही समजून घ्या बांधवांना, भगिनींनो, उमेदवार देताना आपण निवडून माणसं कशी दिलेले. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये निपुण आहे. केवळ उचलला आणि दिला अशा प्रकारचं काम आपल्या पक्षाने केलेलं नाहीये. ज्यांची संपूर्ण हयात राहुल नगरपालिकेमध्ये गेली, जे रिटायर झालेले असे परदेशी आपण उमेदवार दिलेले. माझे दुसरे सहकारी अनिल भाऊ सरवार, मागच्या वेळेला अतिशय ताकदीने त्यांनी निवडणूक लढवली. राहुल भाऊ, अनिल भाऊ हा उद्योगपती आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहे, फार मोठा कारभार आहे त्याचा. तो अशा मतदारसंघामध्ये उभा आहे जिथं त्याला एकदम जबरदस्त टक्कर द्यायची, पण घाबरणारा माणूस नाहीये. एकदम बिंदास आहे, एकदम ताकदीनिशी लढतोय. त्याचबरोबर आमचे नागरे पाटील पाटलांचा त्या सरदवाडी रोडला व्यवसाय आहे. अनेक वर्षांपासून ते व्यापार करतात, तिथे उद्योग करताय. त्यांचे वडील आमच्या चांगल्या परिचयाचे होते. आपल्या पक्षाने एक डॉक्टरला सुद्धा उमेदवार, मला एकच डॉक्टर दिले का 2 दिले आपण उदयजी? एक दिलाय डॉक्टर गायकवाड. एक डॉक्टर सुद्धा आपण उमेदवार दिलेला आहे. एक वकील दिलेला आहे. चहा विकणारी दिलेली आहे. मानदेशी फाउंडेशनची संस्था असलेली, दुकानदार असे तुमच्यापैकी अनेक लोक वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये. वेदांत काळे नावाचा एक युवक आहे राहुल भाऊ, त्याचं वय अवघं 22-23 वर्षे. म्हणजे आता मतदार यादीत त्याचं नाव पहिल्यांदा आलेलं आहे. आणि पहिल्यांदा आल्यानंतर त्याला स्वतःला मत द्यायचं पहिल्यांदा अधिकार मिळत असताना त्याला पहिल्यांदा उभं राहायची सुद्धा संधी मिळालेली. तर अशा प्रकारचे आपले हे सगळे उमेदवार, कोणाचं नाव घ्यायचं, अनेकांचं नाव घ्यायचं राहिलं, मला क्षमा असावी. तुम्ही सगळेच एकशे बडकर एक आहात. परंतु राहुल भाऊला ह्या ठिकाणी हे सांगायचंय की आपण सर्वसमावेशक अशा प्रकारचे उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. आपण पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवणार आहोत. आणि यांच्या व्यतिरिक्त ज्याला आपण राहुल भाऊ सोने पे सुहागा म्हणू, ते आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत वाजे. यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगायची आवश्यकता फारशी नाहीये. हेमंत नानाच्या मातोश्री स्वर्गीय रुक्मिणीबाई वाजे, आरक्षण तर आता निघालं हो, आता सरकारने आरक्षण दिलं, पण आरक्षण जेव्हा नव्हतं तेव्हा त्यांच्या मातोश्री ह्या तालुक्याच्या आमदार होत्या. हेमंत नानांचं या सिन्नर शहरात, या तालुक्यामध्ये फार मोठं नावलौकिक आहे. सातत्याने जनतेमध्ये उठणारा बसणारा हा माणूस. मागच्या वेळेला ते नगरसेवक होते, गटनेते होते. सिन्नर वाचनालयामध्ये त्यांचा जो कारभार आहे तो सर्वांना सुपरिचित आहे. लायन्स क्लब नावाची एक संस्था, ज्या संस्थेमध्ये ते खिशातले पैसे खर्च करून जनतेची सेवा करतात. असा हा हेमंत नाना आपल्याला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लागलेले आहेत. आणि म्हणून सगळेचे सगळे उमेदवार हे ताकदीचे उमेदवार आहेत. या सगळ्यांमध्ये बळ आहे आणि यांना खऱ्या अर्थाने राजकीय बळ, राजकीय सामर्थ्य, राजकीय पाठराखण करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. पुन्हा एकदा तुमचे मी या सर्व सिन्नर शहरवासियांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना विनंती करतो, बांधवांनो, भगिनींनो, निवडणुकीला थांबू कमी नाही. कधी कधी काय राहतं, मागून ओढलं जातं, कधी पुढून इशारा द्यायला. निवडणुकीला अवघे 10 दिवस राहिलेले आहेत. साधारणपणे 12-13 वर्षापूर्वी जेव्हा मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला उदयजी, एक काळ असा होता का या भाजपला फक्त भटाबामनांचा पक्ष म्हणून सांगायचे. हे भाऊसाहेब पाटील इथं बसलेले नागरे पाटील हे फार जुने माणसं आहे राहुलजी. हा भाऊसाहेब शिंदे जेव्हा पक्षाने आदेश दिला का आपल्याला आंदोलन करायचंय, एकटा झेंडा घेऊन या सिन्नरच्या बस स्टँड पासून निघले. करपे नाना त्यांच्या बरोबर असायची सिन्नर शहरातली. म्हणजे हे एकच 2 माणसं यांनी पक्ष हाताळला. नागरे दादा हे सुद्धा एकट्याच पक्षासाठी लढले. असे अनेक उदाहरणं या संपूर्ण सिन्नर तालुक्यात का ज्यांनी एकट्या दुट्यानी पक्ष सांभाळला. तो काळ असा होता का हा पक्ष केवळ भटाबामनांचा पक्ष अशा प्रकारची वर्गणा केली जायची. केवळ तोच काळ काय, आताच 12-13 वर्षापूर्वी राहुल, जेव्हा मी बीजेपी मध्ये आलो तेव्हा माझ्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं, अभिनंदन तुझं, तू वाण्या मारवाड्यांच्या पक्षामध्ये गेला. म्हणजे अशा प्रकारची वल्गना या भारतीय जनता पार्टीची काही वर्षांपूर्वी केली जायची. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. हा सर्व समाजाचा पक्ष आहे. तळागाळातल्या लोकांपासून ते मोठमोठ्या लोकांपर्यंत सगळीकडे पसरलेला हा पक्ष आहे. आणि हा पक्ष सांभाळण्यासाठी राहुल भाऊ खास करून ह्या ठिकाणी, या शहरामध्ये, या पेठेमध्ये ज्यांचं
त्यांचं नाव घेतल्यापासून आज राहत नाही ते स्वर्गीय पदूकाका गुजराती. या माणसांनी संपूर्ण हयात आज त्यांना आपल्यामधून जाऊन साधारणपणे 3-4 वर्ष झालेले आहेत. राहुल भाऊ पदूकाका गुजरातींनी संपूर्ण हयात पदर मोड करून हा पक्ष सांभाळला. रुपया किती द्यायचे किती नाही याचं कधीच मागं पुढे पाहिलं नाही. जेव्हा जेव्हा पक्षाला जी जी मदत लागली ती संपूर्ण मदत पदूकाका यांनी केली आणि कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता पदूकाकांनी आयुष्यात कोणतेही नगरसेवक नगराध्यक्ष बनण्याचं स्वप्न कधी पाहिलं नाही. त्यांनी हा पक्ष सांभाळला. त्याचबरोबर गंगादादा वरंदळ त्यांना दुर्दैवाने आज इथे येता आले नाही, त्यांचं वय 90-95 पुढे आहे. गंगादादा वरंदळ यांची ख्याती म्हणजे सिन्नर शहरामध्ये त्या काळामध्ये पाण्याचा फार तुटवडा असायचा, आजही काही प्रमाणात आहे. परंतु हांडा मोर्चा करणे आणि रास्ता रोको करणे याच्यामध्ये ज्यांचा हातखंडा होता ते गंगादादा वरंदळ. अशी ही जुनी माणसं, या जुन्या माणसांनी आटपतो. तुपे सर ते पहा, अजून एक भाऊसाहेब ते जुने माणसं तुपे सर आजही ते थोडेसे त्यांची प्रकृती नरम गरम आहे. तुपे सरांनी सुद्धा अशाच पद्धतीने पक्ष सांभाळला. तर असा हा पक्ष ज्या लोकांनी सांभाळला, जे आज आपल्यामध्ये नाहीत पदूकाका सारखे, त्यांना आम्ही या ठिकाणी अभिवादन करतो. जे आपल्यामध्ये आहेत तुपे सर असतील, गंगादादा वरंदळ असतील, त्यांनाही स्मरण करू आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, बांधवांनो भगिनींनो, सुवर्ण संधी आपल्या सगळ्यांना आलेली आहे. मोदीजींचं कार्य असं आहे की आपल्या सगळ्यांपर्यंत ते पोहोचलेलं आहे. असा माणूस नाही का ज्याच्यापर्यंत योजना पोहोचलेली नाही. मग ते मोफत राशन असेल, शहरी जनता असेल, तर या शहरामध्ये राहुल भाऊ हे शहर दोन्ही बाजूला 2 MIDC आहे. तुम्ही घड्याळ बघता, मी सुद्धा 2 मिनिटात आठवतो, जास्त वेळ घेत नाही. या 2 बाजूला 2 MIDC आहे. हजारो लोक बाहेरून इथं आलेले, हजारो लोकांनी या ठिकाणी घरं घेतलेले आणि हजारो लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा मिळालेला आहे. या आपल्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या आहे. लाडक्या बहिणींनो एकदम प्रामाणिकपणे सांगा, थोडंफार माग पुढे होत असेल पण पैसा खात्यावर येतो का नाही? म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहे, तुमच्या नादीला कोणीच लागू शकत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना खास करून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही घरपरच जा. तुमचं मत, ह्या मतावर आम्ही सगळे विजयाची नांदी आम्ही घेऊ, आम्ही विजयापर्यंत पोहोचू ही आम्हाला खात्री आहे. माझ्या पश्चात उदयजींना बोलायचंय, नानांना बोलायचंय, राहुल भाऊंना बोलायचंय आणि यानंतर सिन्नर शहरामध्ये आपली रॅली पण आहे. त्यामुळे सभा झाल्यानंतर कृपया कोणी जाऊ नये, आपण रॅलीमध्ये सहभागी व्हावं. पुन्हा एकदा आपल्याला विनंती, उमेदवार कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, काय करतो, चहा विकतो का वकिली करतो का डॉक्टरी करतो, काहीच पाहू नका. उमेदवार कमळ आहे हे बघा, केवळ आणि केवळ कमळ. बूथ मध्ये गेल्यानंतर कमळ निशाणी बघा, त्याच्या समोरचं बटन दाबा. शासनाने 50% आरक्षण महिलांसाठी दिलेलं आहे. आपण 55% महिलांना उमेदवारी दिलेली, म्हणजे जनरल जागेवर सुद्धा आपण कोटरकर नावाची चहावाली उभी केलेली आहे. त्यामुळे आमचा जीव लाडक्या बहिणींकडे जास्त आहे. आम्ही तुम्हाला जास्त न्याय द्यायचा प्रयत्न केलाय, त्यामुळे तुमचे जास्त मतं आमच्या पदरात पडावे ही सुद्धा आमची अपेक्षा आहे. आमची अपेक्षा तुम्ही नक्कीच पार पडाल एवढी आशा बाळगतो आणि भाऊसाहेब थांबतो. त्यांना अभिवादन करून आजच्या या छोट्या खाणी सभेचं आज रूपांतर होत आहे. या प्रचारणाच्या निमित्त उपस्थित असलेले आपले नाशिकचे आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिकले, तसेच युवा नेतृत्व आमचे मार्गदर्शक उदय भाऊ सांगळे, तसेच जयंजी आव्हाड, महाराजजी कोकाटे, ॲडव्होकेट सोनवणे, कुराडे सर, शहराचे अध्यक्ष छगनजी सांगळे, इतर सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे माझ्या सोबतीला असलेले चांगले टीम, चांगले उमेदवार, त्यामध्ये सर्व एज्युकेटेड आहे, चांगल्या स्वभावाचे आहे असे सर्व उमेदवार आज मी आपल्या समोर सांगू इच्छितो. भाऊ मी एक संपन्न कुटुंबातला माणूस आहे, सर्वसाधारण माणूस आहे, सर्वांमध्ये वावरणारा माणूस आहे. माझे आजोबा बाळाजी गणपतवाजे यांच्या वंशावळीतला माणूस मी आहे आणि बाळाजी गणपतवाजे यांनी जो वारसा आम्हाला दातृत्वाचा घालून दिलेला आहे
त्यांनी पहिल्या प्रथम आमच्या गावाचं ग्रामदैवत असलेलं भैरवनाथ महाराज यांचा रथ आपल्या सिन्नर शहराला करून दिलेला आहे आणि त्या रथाला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्याचप्रमाणे एक धर्मशाळा बांधून दिलेली आहे आपल्या मराठा विद्या प्रसारक समाजासाठी. ज्यावेळेस त्यांचा संबंध शाहू महाराज यांच्याशी आला त्यावेळेस आपल्या जिल्ह्यातील सर्व कर्मवीर यांच्याशी आला त्यावेळेस उदवजी मराठा बोर्डिंगसाठी त्यांनी एक खोली आपल्या स्वखर्चाने त्या ठिकाणी बांधून दिलेली आहे. असा हा वारसा पुढं आम्ही आमच्या कुटुंबाने चालवलेला आहे. त्यानंतर आमचे वडील विठ्ठल बाळाजी वाजे हे सुद्धा या नगरीचे नगराध्यक्ष होते आणि आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले लोकनियुक्त सभापती झालेले आहेत. त्यानंतर आमच्या आई या 67 ते 72 या काळामध्ये आपल्या जिल्ह्याच्या पहिल्या महिला आमदार झालेल्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 2 धरण बांधलेले, एक कोणांब आणि एक सोनांब विजापूर आणि सरदवाडीचा सर्वे सुद्धा त्यावेळेस झालेला आहे. त्याच्यानंतर अजूनपर्यंत एकही धरण कोणी बांधलेलं नाही. म्हणजे पाण्याची आगळी आमच्या आईपासून आमच्या आजोबांपासून आम्हाला आहे. त्यानंतर मी आलो. मी 85 साली त्यावेळेस माझं वय अवघं 25 वर्ष होतं. त्यावेळेस मी नगरसेवक झालो. 91 साली मी या शहराचा नगराध्यक्ष झालो आणि पहिली त्यावेळेस अशोकरावजी चव्हाण हे आपल्या राज्याचे नगरविकास मंत्री होते. त्यावेळेस तातडीची पाणी पुरवठा योजना त्यावेळेस मी या शहराला करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपले आदरणीय कैलासवासी दिगुळे साहेब, कैलासवासी अण्णासाहेब कडाख यांच्या मार्गदर्शनाने यांच्या सहकार्याने त्यावेळेस 14 कोटीची दारणा नदीतली दारणा धरणातली 14 कोटीची पाईपलाईन योजना त्यावेळेस मंजूर होऊन त्याचा सर्वे आदरणीय कैलासवासी त्यावेळेसचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रामनाथ शेट्टी चांडक यांच्या हस्ते या शिवाजी चौकातच झालेला आहे. अशा पद्धतीने मी एक काम या नगरीत केलेलं आहे. या काम करताना मला या शहराची पूर्ण जाणीव आहे. कुठे काय कमी आहे, कुठे काय पाहिजे याची पूर्ण कल्पना माझ्या या नगरसेवक पदाच्या, नगराध्यक्ष पदाच्या किंवा इतर सगळ्या गोष्टीच्या याच्यात मला आहे आणि त्यामुळे एक नवीन व्हिजन घेऊन मी आज नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहे. ही निवडणूक लढवत असताना आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांची माझी भेट झाली. त्यावेळेस उदय भाऊ होते, विजय नाना होते आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने करा, योग्य पद्धतीने करा आणि मला तुमची सगळ्या गोष्टीला माझी तुमची मदत राहणार आहे असं आश्वासन त्यांनी त्यावेळेस मला दिलेले आहे. आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, कुंभमेळ्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच पद्धतीने जिल्हाध्यक्ष बच्चव साहेबांच्या योग्य दिशामुळे मी ही निवडणूक करत आहे. आणि आज या सिन्नर नगरीचं उपनगरामध्ये फार बकाल गोष्टी वस्ती झालेली आहे. इतकी बकाल झालेली आहे की त्याला मोजमाप राहिलेलं नाही. आणि मी जसं आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, या सर्व बहिणी इथं बसलेल्या आहे. मी सुद्धा सिन्नर शहरासाठी लाडक्या बहिणींसाठी पाणी पुरवठ्याची योजना मी आणणार आहे.
जेणेकरून आमच्या बहिणींना वेळेवर पाणी, चांगल्या दाबाने पाणी, शुद्ध पाणी अशा पद्धतीने नियोजन करणार आहे. आणि हे सर्व करत असताना शहरातील रस्ते असतील, वीज असेल, आरोग्य असेल, या सर्व समस्यांना मी चांगल्या पद्धतीने एक चांगलं स्वरूप प्राप्त करून देणार आहे. आणि यासाठी आपण सर्वजण जमलेला आहात. सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की माझ्यासोबत असलेले सगळे उमेदवार वेल एज्युकेटेड आहे, चांगल्या घरातील आहे, त्यांना चांगलं विजन आहे, त्यांना काहीतरी करायची उमेद आहे. तर सर्वांना आणि मला तुम्ही 2 तारखेला कमळाच्या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रसंगी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिकले यांच्या शुभ हस्ते सिद्धिविनायकाला गणरायाचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवरायांना वंदन करून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय हेमंत नाना वाजे आणि आपले 30 सहकारी, 30 भारतीय जनता पार्टीचे 25 आणि 1 असे हे सर्व सहकारी, हे शिलेदार, आज हा शुभारंभ आपण या ठिकाणी करत आहोत. आदरणीय राहुल भाऊ ढिकले, उपस्थित असलेले आदरणीय हेमंत नाना, भारत शेठ कोकाटे, उपस्थित असलेले सजनजी सांगळे, कुराडे सर, जयंत बाबू, भाऊसाहेब पाटील, सर्वच मान्यवर. खरं म्हणजे प्रत्येकाचा नामोल्लेख केला पाहिजे. संजू भाऊ आहे, संग्राम भाऊ आहे, रमेश भाऊ आहे, आपले वकील साहेब आहे, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, सर्व सहकारी मित्रांनो. मगाशी राहुल भाऊच्या बाबतीत सांगितलं की राहुल भाऊ, हे खरं आहे की ढिकले परिवाराचं नाव आदरणीय दादांपासून एक अजिंक्य योद्धा म्हणून घेतलं जातं. आणि म्हणून आपल्या हातून हा शुभारंभ होतोय याचा आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद आहे. कारण की ज्या कुटुंबानं या जिल्ह्याची सेवा केली आणि निवडणुका जिंकताना जर चांगलं काम केलं तर लोक किती भरभरून आशीर्वाद देतात, हे आदरणीय ढिकले दादा असतील, आदरणीय राहुल भाऊ असेल, यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसतंय. बांधवांनो, सिन्नर नगरपालिकेची निवडणूक आज जवळजवळ 8-9 वर्षानंतर होते. आज या ठिकाणी मगाशी जयंत बाबूंनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी या पक्षासाठी खूप काम केलं ते स्वर्गीय पदूकाका गुजराती असेल, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे जे जे लोक ज्यांनी ही पार्टी वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी काम केलं त्यांना या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे. आणि सिन्नर नगरपालिकेमध्ये स्वर्गीय जगूभाऊ चांडक यांचं देखील आपण स्मरण केलं पाहिजे. अनेक नगराध्यक्ष झाले असतील, परंतु लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून आज लोकांच्या आठवणीत राहणारं जर कुठलं नाव असेल तर ते आदरणीय जगूभाऊ चांडकांचं. सिन्नरकर अतिशय हुशार आहे. आपण बघितले, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली, अनेक पक्षाचे उमेदवार होते. चांडक परिवारातून जगूभाऊ चांडक उभे राहिले. फक्त 2 हात 1 मस्तक घेऊन लोकांना सामोरे गेले. कुठं गर्दी नाही, कुठं रॅली नाही, कुठं पत्रक नाही, कुठं पैशाचा वापर नाही, कुठं दारूचा वापर नाही, खोटी आश्वासनं नाही. परंतु सिन्नरकर इतके चाणाक्ष आहे की ज्या वेळेस मतपेट्या फुटल्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाले आणि जगूभाऊ चांडक हे भरभरून मतांनी आले. कारण लोकांना विश्वास आहे की चांडक परिवार असेल, जगूभाऊ चांडक असेल, यांनी समर्पित भावनेने या शहरासाठी काम केलं. मी गेल्या 2003-4 पासून विद्यार्थी चळवळीपासून या शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात काम करतोय.
आणि जगूभाऊ चांडकांचं काम सुद्धा मी जवळून बघितलं. भाऊ शौचालय कसं बांधावं, चांडक चॅरिटेबल ट्रस्ट कडून शौचालय बांधले. तुम्ही आजही बघा त्या शौचालयांची परिस्थिती कशी आहे. त्या काळातले रस्ते असेल, खासदार पुलाचा रस्ता असेल, आपल्या या पेठेतला रस्ता असेल, पडक्या वाशीपासून गेलेला रस्ता असेल, रस्त्यांचा दर्जा बघा कसा होता. आणि हे सगळं करत असताना नानांनी जे काय आज भाषण केलं, खरं म्हणजे नाना तुम्ही इतकं शांत आणि संयमामध्ये जी काही कुटुंबाची तुम्ही पार्श्वभूमी सांगितली, मला असं वाटतं चांडक परिवारानंतर दातृत्वाची भावना असलेलं दुसरं जर कुटुंब असेल तर ते आदरणीय हेमंत नानांचं कुटुंब आहे. त्यांनी सांगितलं मी एका संपन्न आणि समृद्ध घरातून आलाय, मला कुठेही टक्केवारी खाण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, काहीतरी खोटी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मी उभा नाहीये, तर या शहराची प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी आज हेमंत नाना आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे. आज मला अतिशय आनंद आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये एक काळ असा होता की अतिशय कमी कार्यकर्ते असायचे, परंतु आपली भूमिका, आपला विचार हे लोकांपर्यंत घेऊन जायचे. अटलजींनी सांगितलं, अटलजींची कविता आहे, अंधेरा हटेगा सूरज निकलेगा कमल खिलेगा. मला वाटतं आज हे शहरातलं वातावरण बघितलं, 3 तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केला. आदरणीय गिरीश भाऊ महाजन असेल, रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, हजारो लोक त्या कार्यक्रमाला आले, भरभरून आशीर्वाद दिले. त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय हेमंत नाना, खरं म्हणजे नाना भाजपत येणार मलाही माहित नाही. नानांनी डायरेक्ट व्हाया वर्षा आणि मग सिन्नर. नानांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली, रवींद्र चव्हाण साहेबांशी चर्चा केली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फक्त मुख्यमंत्री महोदयांनी आणि गिरीश भाऊंनी विचारणा केली की आपल्याला जर हेमंत नाना आले तर काय परिस्थिती राहील. म्हटलं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हेमंत नानांसारखा चेहरा जर आपल्याला सिन्नर नगरपालिकेत मिळत असेल तर सिन्नरकर निश्चितपणाने त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेस आदरणीय हेमंत नाना असतील, आमचा विजू नाना जाधव असतील, मी असेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला गेलो, त्यावेळेस आदरणीय देवाभाऊंनी सांगितलं की नाना तुम्ही सिन्नर नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवा, या राज्याचा मी मुख्यमंत्री आहे, सिन्नरकरांना मी काहीही कमी पडू देणार नाही. जे जे स्वप्न सिन्नरकरांचे असतील ते तुमच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम हे येणाऱ्या काळात आपण निश्चितपणाने करू. बांधवांनो, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, परंतु सत्ता असली तरी राजकीय इच्छाशक्ती सुद्धा लागते. बघा, एक कालचा छोटा इन्सिडेंट, एक दुर्दैवी घटना आपल्याकडे घडली. बस स्टँडवर एक 9 वर्षाचा बालक अतिशय वाईट पद्धतीने एखाद्या मुंग्या किडीला चिरडून टाकावं असा त्या बालकाला एका बस चालकाने चिरडून टाकला. घटना घडली, तो चालक दारू पिलेला होता आणि कोणीही एसटी महामंडळाचा अधिकारी त्या लोकांना साधा आधार देण्यासाठी सुद्धा आला नाही. मला समजलं, विजू नाना जाधव असेल, मी असेल, आमचे सजन सांगळे असतील, अनेक पदाधिकारी, आम्ही तिथे गेलो, आंदोलन केलं. PI साहेबांना, पोलीस स्टेशन असेल, डिपार्टमेंट असेल, सगळ्यांना सांगितलं त्या कुटुंबाला तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही. गरीब कुटुंब असेल, आदर्श बोराडे नावाचा तो लहान बालक मृत्यू पावला, त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. त्याच वेळी गिरीश महाजन असतील, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी बोललो, त्यांनी तातडीने खाली फोन केले. त्या कुटुंबाला जवळजवळ 15 लाख रुपयाची मदत आपण मिळवली. आणि ज्यांनी निष्काळजीपणा केला त्या सगळ्या अधिकाऱ्यांना 1 तासामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचं काम केलं. सत्तेचा उपयोग हा लोकांसाठी आपल्याला करायचा आहे, लोकांच्या अडीअडचणींमध्ये उभं राहण्यासाठी करायचा आहे, लोकांना आधार देण्यासाठी करायचा आहे. हा सत्तेचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून आज नगरपालिके कार्यक्षेत्र आपण सर्व शहरातले नागरिक घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो. प्रत्येक नागरिकाची, माय भगिनींची अपेक्षा असते की आपल्याला स्वच्छ पाणी मिळावं, आपल्याला चांगले रस्ते मिळावे, आपल्याला लाईट मिळावी, शहरामध्ये एखादं गार्डन असावं जिथं आमचे ज्येष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळी बसू शकतील, एखादा जलतरण तलाव असावा, माझ्या तरुण मित्रांसाठी एखादी व्यायामशाळा
चौकामध्ये प्रभाग वाईज असावी, चांगली अभ्यासिका असावी, हे स्वप्न लोकांनी का पाहू नये? फक्त राजकीय एकमेकांवर कुरघोड्या करायच्या, आरोप प्रत्यारोप करायचं, परंतु या शहरातले जे प्रश्न आहे त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही. आज जर सिन्नर शहराची परिस्थिती बघितली, सरस्वती नदीकडे तुम्ही बघा. मागच्या काळामध्ये राहुल भाऊ 1,80,00,000 रुपये जिल्हा नियोजन समितीमधून त्या सरस्वती नदीसाठी खर्च केले. सरस्वती नदीचं पुनर्जीवन होईल, ती नदी स्वच्छ होईल. परंतु आज जर बघितलं तर 10,000 रुपये सुद्धा तिथं खर्च झालेले दिसत नाही. मग हा भ्रष्टाचार नाही का? मग असं नेतृत्व आपल्या शहराला का नको? का जो निधी आलेला प्रत्येक 1 रुपया हा निधी म्हणूनच वापर होईल, त्याचा विनियोग चांगला होईल आणि या शहरातल्या लोकांचं जीवन हे अधिक सुसह्य होईल, यासाठी काम करणारं नेतृत्व हे सिन्नर शहराला मिळालं पाहिजे. आज या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीत फार मोठी स्वप्न लोकांना दाखवण्याचं कारण नाही. नगरपालिका, मला असं वाटतं 3 गोष्टी मूलभूत आहे. एक वॉटर, एक मीटर आणि दुसरं गटर. पाणी चांगलं पाहिजे, लाईट पाहिजे, रस्ते पाहिजे, मूलभूत सुविधा पाहिजे आणि मला वाटतं त्या सुविधा देण्याचं काम जर केलं तर निश्चितपणाने या शहराचं काम हे झाल्याशिवाय राहणार नाही चांगल्या पद्धतीने. आज मी मागच्याही सभेमध्ये बोललो की सिन्नर शहरामध्ये जवळजवळ 100 कोटीची योजना झाली, तरीही पाण्याचा प्रश्न आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये लोकांना 15-15 दिवस पाणी मिळालं नाही. मग याला जबाबदार कोण? मी त्यावेळी दिवशी कोणाचंही नाव घेतलं नाही, तरी कालच्या सभेमध्ये माझ्यावर टीका टिप्पणी केली. मी एवढंच सांगितलं की ह्या तालुक्यामध्ये 2 सत्ता केंद्र आहे. जिल्ह्याचे खासदार हे आपल्या सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र आहे, राज्याचे मंत्री हे आपल्या सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र आहे. आणि मग 2 सत्ता केंद्र असताना सिन्नरकरांना जर पाणी मिळत नसेल तर मग या सत्तेचा उपयोग काय? एवढ्या मोठ्या सत्ता दिलेल्या असताना देखील जर लोकांच्या जीवनामध्ये त्यांना रस्ते, पाणी, लाईट हे जर मिळत नसेल तर नक्की ही सत्ता कोणासाठी आहे याचं देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून या शहरामध्ये काहीतरी चांगलं घडावं यासाठी आपण बांधवांनो काम करायचं. हेमंत नानांचं एक विजन आहे. निवडणूक लढायची म्हणून लढायची नाहीये. या शहराची एक ब्ल्यूप्रिंट त्यांनी तयार केली आहे की या शहराच्या गरजा काय. पहिलं त्यांनी सांगितलं की या शहराला पाण्याने आपल्याला समृद्ध करायचंय. महिला भगिनींना एवढी मोठी योजना होऊन त्या योजनेतल्या ज्या त्रुटी आहे त्या पूर्ण करून ही लोकांना पाणी कसं मिळेल त्याच्यावर काम करायचंय. आज राज्यात भाजपचं सरकार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि त्याच ताकदीचं सरकार जर सिन्नर नगरपालिकेमध्ये आलं तर या ठिकाणी आपल्याला अधिक कामं या ठिकाणी करता येणार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं आपण सगळ्यांनी आदरणीय हेमंत नानांना आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे. बघा, मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्याची साथीचे रोग, गॅस्ट्रोची साथ सिन्नर मध्ये होते. मी सिव्हिल हॉस्पिटलच्या सिव्हिल सर्जनला विचारलं, ते म्हणे जिल्ह्यातलं सगळ्यात आरोग्याच्या दृष्टीने आणि अस्वच्छ शहर जर कुठलं असेल तर ते सिन्नर शहर आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त साथीचे रोग हे सिन्नर शहरामध्ये होत आहे. म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न आहे, कचरा उचलला जात नाही, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला बांधवांनो त्याच्यावर काम करावं लागणार आहे. आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे की जिथं सत्तेच्या माध्यमातून आपल्याला कामं होऊ शकतील. हेमंत नाना आज सिन्नर शहरात आहे, त्यांना शहराची नस माहिती आहे, शहरातले प्रश्न माहिती आहे आणि निश्चितपणाने ते काम केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मला आहे. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, खरं म्हणजे राजकारणामध्ये काही इथिक्स असतात, काही तत्व असतात की व्यक्तिगत पातळीवर मी शक्यतो कधीही टीका टिप्पणी करत नाही. काल शिवसेनेची सभा झाली आणि सभेमध्ये 10 मिनिटाच्या भाषणात 4 मिनिटं माझ्यावर व्यक्तिगत अनेक टीका टिप्पणी केली. खरं म्हणजे आदरणीय खासदार महोदय हे जिल्ह्याचे खासदार आहे. आपण 1.5 वर्ष झाले या जिल्ह्याचे खासदार म्हणून काम करताय. सिन्नर शहरासाठी आपण 1.5 वर्षात काय केलं, पुढच्या 3.5 वर्षात मी सिन्नरकरांना काय देणार आहे, मी सिन्नरची या पद्धतीने विकासाची कामं करणार आहे,
याच्यावर त्यांनी बोलणं अपेक्षित होतं, परंतु ते सोडून कुठंतरी व्यक्तिगत पातळीवर ते बोलत गेले. मला ह्या मर्यादा मला सोडायच्या नाही, कारण शेवट राजकारण आणि व्यक्तिगत संबंध हा वेगळा विषय. आदरणीय हेमंत नाना त्यांचे काका आहे, पिटू काका चौथवे उमेदवार आहे. काका माझ्या मोठ्या भावासारखा आहे. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी, व्यक्तिगत रिलेशन हे व्यक्तिगत रिलेशनच्या ठिकाणी. परंतु आज माझ्या दृष्टीने हेमंत नाना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे आणि हेमंत नानांना निवडून आणणं हे माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी महत्वाचं आहे. त्याच्या पुढे कुठलीही तडजोड होणार नाही. आणि म्हणून मला जर अनेक गोष्टी बोलायला मी लागलो तर भाऊ तुम्हाला फिरणं मुश्किल होईल. इतक्या गोष्टी जर मी लोकांना सांगितल्या तर लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडेल की तुम्ही तुमच्या राजकीय कारकिर्दीत ज्या गोष्टी केल्यात त्या अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. मला बोलायला लावू नका. मी माझ्या मर्यादा सोडलेल्या नाही. गेली 13-14 वर्ष आपण एकमेकांसोबत काम केलंय. तुमच्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा मी साक्षीदार आहे. सिन्नरच्या पाणी पुरवठा योजनेचा सत्यानाश कसा झालाय, आपल्याच कारकिर्दीत त्याची अंमलबजावणी झाली आहे. घुले नावाच्या बीडच्या कॉन्ट्रॅक्टर कडून कशा पद्धतीचे व्यवहार झाले. गोविंदराव लोखंडे सारखा आपला एक सहकारी आपल्यावर का चप्पल काढून निघाला होता. कुठल्या कुठल्या आर्थिक विषयावरून अनेक वेळा आपल्याला नगरसेवक का सोडून गेले. मला बोलायला लावू नका. राजकारणात मी काही इथिक्स आणि तत्व पाळतो. तुम्ही तुमचं विजन सांगा, या शहरासाठी असलेले स्वप्न सांगा, केलेली कामं सांगा. व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा लोकांना आपण काय देणार आहे ह्या विषयावर आपण बोला. राहिला जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा विषय, जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे मला अल्पमतात दिलं होतं. आपलं बहुमत नव्हतं. मी माझ्या व्यक्तिगत रिलेशनवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेची युती केली. 6 अपक्ष, कम्युनिस्ट पक्ष असेल, विनायक माळेकर असेल, धनवटे असेल, गोरख बोडके असतील, या सगळ्यांची जोडमोड या ठिकाणी केली आणि बहुमत नसताना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद या ठिकाणी घेऊन आलो. तुम्ही लोकांना सांगता की मी दादा भुसेंना शब्द टाकला आणि याला अध्यक्ष केलं. असं अध्यक्ष होत असतं का? मला खऱ्या गोष्टी बोलायला लावू नका. मी राजकारणात काही पथ्य पाळतोय. तुमचा खरा चेहरा जर मी लोकांसमोर आणला तर राजकारणावरचा लोकांचा विश्वास उडेल. पण मला याच्यात जायचं नाही, कारण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला लढायची आहे. या शहरासाठी आपल्याला काय करायचंय, या शहरासाठी काय विजन आहे, या शहरासाठी काय स्वप्न आहे ते घेऊन आपल्याला जायचंय. नाना, आपण सिन्नर शहरामध्ये जवळजवळ मागच्या 8-10 दिवसात राहुल भाऊ भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना आपण निवेदन दिलं. 1.25 कोटी रुपयाची अभ्यासिका मंजूर केली. आपण दुबेर नाक्यावर अभ्यासिका बांधतोय. सिन्नर शहरातली एक मॉडेल अभ्यासिका, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव आपण त्या अभ्यासिकेला देतोय आणि ती अभ्यासिका पूर्ण करतोय. नानांनी एक मला काल खूप चांगला विषय सांगितला की भाऊ, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास हा लोकांपुढे आला पाहिजे. या सिन्नर शहरातला एखादा मोठा ओपन स्पेस बघून एक सुंदर अशी शिवसृष्टी आपल्याला सिन्नर शहरामध्ये उभी करायची. अभ्यासिका असतील, व्यायामशाळा असतील, रस्ते असतील, महिलांसाठी वेगवेगळ्या योजना असतील, अशी अनेक कामं ही लोकांमध्ये आपल्याला घेऊन जायची आहे. आणि म्हणून मी आपला अधिक वेळ घेणार नाही, परंतु निश्चितपणाने एवढं सांगेल की आपण सर्वजण आदरणीय हेमंत नाना आणि भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांना आशीर्वाद द्या. निश्चितपणानं या शहराचं जे काही अवस्था आज झालेली आहे ती अवस्थेतून बाहेर काढून हे शहर एक स्वच्छ शहर, सुंदर शहर, आनंददायी शहर हे येणाऱ्या काळात झाल्याशिवाय राहणार नाही. सरस्वती नदीचं पुनर्जीवन असेल, त्या नदीची स्वच्छता असेल, याच्यासाठी देखील काम हे हेमंत नानाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि आज सत्ता आहे, गिरीश भाऊ महाजनांसारखं नेतृत्व आहे. आपल्या नाशिकला कुंभमेळा होतोय. कुंभमेळ्याच्या माध्यमातून सिन्नर शहराला निधी आणता येणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी अधिकाधिक काम हे येणाऱ्या काळात नानांच्या माध्यमातून करू. राजकीय कुरघोडी आणि व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप याच्या पलीकडे जा. मी कधीही कोणाशी अंधारात मिटिंग करत नाही. जे करतो उघड माझं
माझं असतं, ज्याच्या समोर आहे त्याच्या सोबत प्रामाणिक असतो. हमने जमीर बेचने वालों से दोस्ती नहीं की वरना वक्त के पहले अमीर हो जाते. हमने एक साथ दो नशा नहीं की वरना वक्त के पहले फकीर हो जाते. छत्रपती शिवरायांना आणि श्री चक्रधर स्वामींचा मी अनुयायी आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यांना साक्ष ठेवून सांगतो, मी कधीही राजकारणात कोणाशीही अंधारात मिटिंगा आणि कट कारस्थानं हे मी कधीही केले नाही. खोटं बोलत जाऊ नका, लोकांचा बुद्धिभेद करू नका. लोकांनी तुम्हाला या जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर बसवलंय, या शहरासाठी तुम्ही काय करणार आहे ते सांगा. आणि निश्चितपणानं कालची सभा तर मला असं वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेसची सभा आहे काय, राष्ट्रवादी काँग्रेसची टीम बी म्हणून हे लोक काम करताय काय तेही कळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर कवडीचं बोलत नाही, पक्षावर बोलत नाही, व्यक्तिगत माझ्यावर बोलतात. काय सगळं करताय मला कळत नाही. आमच्या कोटोरकर ताई आहे, मला खूप चांगलं वाटलं की त्यांना भारतीय जनता पार्टीच्या इतक्या वर्षाच्या पायीक आहे आणि त्यांना आज ही उमेदवारी देत आहे आणि त्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे. निश्चितपणाने त्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जात पात याच्या पलीकडे जाऊन हे आपलं शहर, बाहेरचा कोणी माणूस सिन्नर शहरात आला तर त्याला अभिमान वाटावा असं हे शहर वाटलं पाहिजे. इतकं चांगलं काम हे आपल्याला येणाऱ्या काळात करायचंय. मी आपला अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांना एकच विनंती करेन की येत्या 2 तारखेला आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणी समोर बटन दाबून आदरणीय हेमंतांना आणि आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांना भरभरून आशीर्वाद द्या. आपलं सिन्नर हे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावं असं शहर आपण केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो. माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2025च्या आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार हेमंत नाना वाजे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्या सभेच्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मित्र, या सिन्नरचे युवा नेतृत्व असलेले उदयजी सांगळे, भारत शेठ कोकटे, जयंत बाबू आव्हाड ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जाते, असे हेमंत शेठ उपस्थित सर्वच आमचे शिंदेसाहेब आणि सर्वच मार्गदर्शक, सर्वच नेते, सर्वच उमेदवार. वेळ कमी आहे त्याच्यामुळे सगळ्यांची नावं काही घेत नाही, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मला काल उदय भाऊंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला सिन्नरला यायचं आहे. म्हटलं सिन्नरला मला नाशिक महापालिकेचं निवडणूक प्रमुख केलंय, 122 प्रभाग आहेत, 2 महिने निवडणूक आहे, फॉर्म भरणं इच्छुकांचे चालू आहे, 750-800 फॉर्म आलेत आणि ते सगळं सोडून इकडे कोण पाठवतोय. आणि त्याच्यामुळे उदय भाऊंनी सांगितलं आणि गिरीश भाऊंचा आदेश आला आणि आज 4 वाजताचं टायमिंग दिलं होतं, परंतु थोडा लेट झालं. परंतु 8 वाजता आम्ही पण नाशकात परवा जी देवेंद्रजींची सभा होते त्र्यंबकेश्वरला, त्याच्या तयारीसाठी बैठक नगरसेवकांच्या आणि इच्छुक लोकांची ठेवली आहे. आणि जे काय बोलायचं होतं, ज्या काय भावना व्यक्त करायच्या होत्या त्या माझ्या आधी आमच्या उदय भाऊनी सगळ्याच गोष्टी मला वाटतं क्लिअर केल्यात. आपल्याला जो संदेश द्यायचा, विरोधकांना जो इशारा द्यायचा तो देऊन टाकलेला आहे. खरं तर मी नानांच्या बरोबर बराच प्रचारात फिरलोय. नानांना तेव्हा माहीत नव्हतं, कारण मी कार्यकर्ता म्हणून पुढे बसायचो, ते नेते म्हणून वरती बसायचे. कारण MVP ला माझा मोठा भाऊ उभा होता आणि नाना पॅनलचे इथे उमेदवार असायचे आणि 2 पंचवार्षिक नानांबरोबर मी पण फिरलो आणि नानांचं काम, स्वभाव या सगळ्या गोष्टी जवळून बघता आल्या. आणि आता जेव्हा त्यांचं भाषण पाहिलं तेव्हा एखादा माणूस किती बॅलन्स्ड असतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नाना आहे. कारण स्वतःचा वारसा, जो उज्ज्वल वारसा म्हणता येईल, तो वारसा त्यांनी सांगितला. कुटुंबापासून स्वतःपर्यंत जे काम केलं ते सांगितलं. आणि मी हा असा आहे हे करत असताना समोरच्यावर एकही गोष्ट, एकही टीका टिप्पणी न करता अतिशय प्रांजळपणे स्वतःचं मत आपल्या समोर मांडलं असा माणूस राजकारणात आहे
हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. कारण आपण फक्त म्हणतो चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे, चांगल्या लोकांनी राजकारणात भाग घेतला पाहिजे, परंतु जेव्हा चांगले लोक राजकारणात येतात, सहभागी होतात, तेव्हा त्यांना निवडून द्यायचं पण काम हे सिन्नरकर करता हे मागे एकदा दाखवलं होतं ना, आता परत दाखवून देतील. त्याच्यामुळे नाणांचा जेव्हा विषय निघतो, आता खरं तर मी इथं येत असताना मला उदय भाऊचा आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचे फोन आले की तुम्हाला रस्ता माहिती आहे का, स्वाभिवेश माहिती आहे का, तिकडून या, शिवाजी चौक माहिती का, छत्रपती शिवाजी महाराज चौक माहिती का, तिकडून या. उदय भाऊ, इथे माझे वडील जवळपास 50-60 वर्ष राजकारणात होते आणि जेव्हा ते जिल्हा बँकेत जात होते तर स्वर्गीय शंकरशेठ वाजे असतील किंवा रुक्मिणीताई वाजे असतील यांनी त्यांना पुत्र म्हणून तिथे मदत केली म्हणून ते मोठ्या पदावर गेले. त्याच्यामुळे वाजे कुटुंबियांची आमची ही दुसरी पिढी आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मी विचार करत होतो, म्हटलं आपण सिन्नरला आलोय, ऍक्सिडेंटली आलोय, परंतु काही गोष्टी दैवावर असतात, नशिबावर असतात. MVP ला आम्ही असेच फिरायचो, आमच्या समोर एकदम मोठा उमेदवार होता, माझा भाऊ उभा होता, ते सगळ्या म्हणायचं यांचं काही खरं नाही, का बरं तर वडील नाही. मी आमदार जरी असलो तरी भाऊ काही मोठा नेता नव्हता आणि तो अध्यक्ष पदाला उभा होता. समोरचे नेते 25 वर्ष आमदार सिन्नरचे, परंतु पाडले की नाही, भारत के काय साक्षीला. त्याच्यामुळे भाऊ एक तर आम्ही भानगडीत पडत नाही, पडलो तर पुरीच करतो. त्याच्यामुळे आता आमचे भाऊसाहेब शिंदे बोलत होते की आमची पाठ लागत नाही, हे करत नाही, पडलेलं नाही, पराभव माहित नाही. परंतु भाऊसाहेब त्या पराभवा मागचा संघर्ष लोकांना दिसत नसतो, लक्षात ठेवा. कारण 1 वर्षापूर्वी, खरं तर हे व्यक्तिगत गोष्ट आहे, परंतु तेव्हापासून तुम्ही सांगता की पराभव दिसत नाही, निवडून येता, हा नशिबाचा भाग नसतो, तिथं कष्ट पण असतं, लक्षात ठेवा. तिथं वाजे कुटुंबियांनी कष्ट केलंय, जे पेरलंय ते लोकांच्या मतांच्या रूपाने उगवतं, त्या आशीर्वादाने तुम्हाला परत भेटतं, लक्षात ठेवा. कारण 12 ऑक्टोबर 2024 निवडणुकीला 3 दिवस बाकी होते, मला पोट दुखत होतं, आचारसंहिता बाकी होती आणि 15 तारखेला आचारसंहिता लागली. मी चेकअप केलं 12 ऑक्टोबरला. आमच्या मतदारसंघात मी फिरत होतो आणि जे काही कामं धरले होते त्यांचे नारळ फोडत होतो आणि संध्याकाळी खूप पोट दुखायला लागलं म्हणून डॉक्टरकडे गेलो. 15 तारखेला 11 वाजता आचारसंहिता लागली. 3 तारखेला मी मीटिंग घेतली की कोणत्या प्रभागात कोणी बसायचं, काय करायचं, काम काय करायचं. आणि मला समोर डॉक्टरचे रिपोर्ट आले आणि रिपोर्ट जेव्हा वाचले तेव्हा मला कळलं की मला 3rd लेवलचा ब्लड कॅन्सर झाला होता आणि निवडणूक होती 35 दिवसावर. डॉक्टरकडे गेलो, 2 दिवस कन्सल्टेशन केलं. फॉर्म भरायला 28 तारीख आमच्या विरोधी तावडेंनी दिली. डॉक्टर टॉपचे होते, त्यांनी 27 तारीख ऑपरेशन केलेली. 27ला ऑपरेशन केलं, 28ला फॉर्म भरला. आणि एवढं करून मी 3-4 वर्ष लोकांमध्ये गेलं, काम केलं उदय भाऊ. म्हणून माझा लीड 90,000 आणि बाकी सगळ्यांची मिळून मतं 81,000 आणि मला 1.5 लाखाच्या वरती मतं आहे. मी एकदा असंच बसल्या बसल्या एका मित्राला म्हटलं होतं, तो मला म्हटलं की तुझ्या समोर पैशावाला उमेदवार आहे, बरं खूप पैसे टाकेल, 100 कोटी टाकेल. म्हटलं अरे आपण काम केलंय, लोक वेडे नसतात. पैशाने जर, आमच्या वडिलांचं वाक्य होतं, पैशाने जर का निवडणुका जिंकता आल्या या देशाचे पंतप्रधान अडवाणीजी आणि मोदीजी झाले नसते, ते टाटा अंबानी झाले असते, लक्षात ठेवा. आणि निवडून मी झोपलो तर निवडून मीच येईल आणि दैवाने मला गादीवर झोपवलं, निवडून लोकांनी दिलं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जे पेराल ते उगवतं. तसं नाना आपण पिढ्यानपिढ्या पेरलेलं आहे, ते उगवायची आता 2 ही तारीख आहे, लक्षात ठेवा. आणि ते नक्कीच उगवेल हे मला सिन्नरकरांच्या आजच्या या रिस्पॉन्सवरून दिसतंय. कारण जेव्हा आपण काम करतो, आदरणीय देवेंद्रजींचा तिथे उल्लेख झाला, हे जो उभा आहे आमदार म्हणून, जी ताकद मला दिली ती आदरणीय देवेंद्रजींनी दिली. कारण जेव्हा ते सांगतात की मी हे काम करून देईल, तर कुठल्याही विरोधाला डावलून कोणालाही न जुमानतात ते त्या माणसाच्या, सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहतात. आणि त्यांनी तुम्हाला जर सांगितलं असेल की मी हे काम करून देईल
ती योजना करून देईल. तर मी तुम्हाला सांगतो सिन्नरकरांना ती योजना जर तुम्ही नगराध्यक्ष झाले तर नक्कीच मिळेल. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असे ज्या थोडकी नेते आहेत त्याच्यातले देवेंद्रजी. मी जास्त काही बोलणार नाही, छोटी गोष्ट सांगेल आणि माझ्या वाणीला विराम देईल. खरं तर ही आमची मी बोलतोय ते वडिलांची गोष्ट आहे. उदय भाऊ ते कायम सांगायचे. एक गाव असतं, त्या गावात जेव्हा निवडणूक लागते त्या निवडणुकीत नेते येतात, प्रचार करतात, भाषणे ठोकतात आणि असाच एक नेता येतो, तो भाषण करायला उभा राहतो आणि गावातल्या लोकांना विचारतो की तुम्हाला काय पाहिजे. तो एक आमच्या आजीबाई उठतात आणि त्या सांगतात की आमच्या घरात नळ नाही बाबा, विहिरीवरून पाणी आणायला त्रास होतो, मला नळ पाहिजे. पुढारी बसलेला असतो आश्वासनं द्यायला, तो म्हणतो ठीक आहे नळ पाहिजे, ठीक आहे नळ देतो. दुसरे उभे राहतात, त्यानंतर नळ दिला धन्यवाद, त्याच्यासाठी पाईपलाईन लागेल, हा म्हणतो पाईपलाईन पाहिजे लगेच देतो. तिसरे म्हणतो पाईपलाईन दिली धन्यवाद, त्याच्यासाठी टाकी लागेल, हा म्हणतो टाकी पण देतो. चौथे म्हणतो टाकी दिली धन्यवाद, बंधारा लागेल, हा म्हणतो बंधाऱ्यासाठी लगेच तरतूद करतो, बंधारा पण देतो. पाचवी म्हणतो त्यांचा बंधारा दिला ठीक आहे, त्याच्यासाठी धरण पुढारी पोचलेला असतो तो म्हणतो धरण पण बांधू. पण एक ज्येष्ठ असतं आमच्या बाबू सारखे, त्यांचं धरण ठीक आहे पण धरणारा साहेब नदी लागते, आपल्याकडे नदी नसते, नदीच नाहीये. पण पुढारी पोहोचलेला असतो, तो सांगतो लोकांना की नदी जोड प्रकल्पातून आपण नदी पण इकडे आणून पाणी आणू आणि धरण पण बांधून देतो. परंतु हे सगळे करत असताना एक ज्येष्ठ असतात आमच्या शिंदे साहेबांसारखे, उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात, सत्तेत नसता पूर्वी आंदोलने केलेले असतात, त्याच्यामुळे सगळा अभ्यास असतो. पण हे एवढे सगळं देत आहे, नळ दिलं, पाईपलाईन दिली, टाकी दिली, धरण दिलं, बंधारा दिला, नदी पण देत आहे. पण यांना माहिती का आमच्याकडे पाऊसच नाही, आता पाऊस कुठून द्यायचा. पण पुढारी फॉर्म मध्ये असतो तो पाऊस पाहिजे ना, पाऊस पण देतो आणि लोक हसतात, लोक खुश होतात की एवढं सगळं देतोय, लोक त्याला निवडून देतात. ही झाली वडिलांची गोष्ट की पुढारी आश्वासनं देतात. पुढची गोष्ट माझी, पुढारी निवडून देतो, जातो आणि गेल्यानंतर परत 5 वर्ष काही फिरकत नाही. गेला तरी फक्त लग्न मोतीला येतो, कार्यक्रम आपले जे विकास कामं असतात त्याच्याकडे पाहत नाही. आणि जेव्हा 5 वर्षांनी येतो तेव्हा परत तेच चालू होतं. तो विचारतो काय पाहिजे, परत एक जण उठता नळ पाहिजे, दुसरा म्हणतो पाईपलाईन पाहिजे, तिसरा म्हणतो टाकी पाहिजे. मग एक तरुण मुलगा असतो तुमच्यासारखं उदय भाऊ, मागच्या वेळेस पण तुम्ही हेच आश्वासनं दिले होते, तुम्ही नव्हते दिले. पोरं म्हणता अरे हो दिले होते ना, तो नव्हते दिले. तेव्हा तरुण युवक बसतो, तो सांगतो मागचा लाव रे तो व्हिडिओ. त्याच्यामुळे आता आश्वासनं जर द्यायचे, वचनं जर द्यायचे, ते पूर्ण करायची ताकद पण ठेवावी लागते. कारण नवी पिढी ही तुमची प्रगती पुस्तक पाहतं. जेव्हा आपण लोकांच्या समोर जातो तेव्हा 5 वर्ष मी काय केलंय, या पदाला किती न्याय दिलाय, लोकांसाठी किती झटलोय, किती निधी आणलाय आणि काय काय केले, सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा द्यावा लागतो. आणि तो लेखाजोखा आज नानांनी आपल्या समोर ठेवलाय, नंतर मत मागितले, ही त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. कारण 2 पिढ्यांचा लेखाजोखा देणं एवढं सोपं नाही. आणि त्याच्यामुळे 100 वर्षाच्या रथापासून तर येणाऱ्या आपल्या पाणी पुरवठ्याच्या योजनेपर्यंत ही सगळी संकल्पना आपला उमेदवार इथे घेऊन चाललाय. आणि आमच्या उमेदवार जर बघितलं तर 2-3 उमेदवारांचा इथे उल्लेख पण झाला. आमच्या चहा विकणारे मावशी आहेत, प्रचंड काम केले पक्षासाठी. बघा उल्लेख झाला आमच्या वकीलताईंचा, परंतु आता त्यांना राजकारणात कळू देऊ. वकील असल्यावर लोक सल्ले घ्यायसाठी मागे फिरतात. आता तुम्ही फुकट जरी सल्ले दिले तर लोक ऐकत नाही, लक्षात ठेवा. कारण मी जेव्हा कोर्टासमोर उभं राहायचो, बोललो तर मला पैसे मिळायचे. आता फुकट बोलतो तर कोणी लवकर ऐकत नाही. बघा लोक गोळा करावं लागतात. हा वकिलामध्ये पुढाऱ्यामध्ये फरक असतो. परंतु आपण जेव्हा एखादं काम करतो त्या कामाचं लोकांवर काय परिणाम होतं हे बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे अजून देवेंद्रजींची सभा होईल, बाकीचे लोक येतील, आमचे नेते येतील, आदरणीय गिरीश भाऊ पण लक्ष ठेवून आहेत. परंतु एकच तुम्हाला सगळ्यांच्या वतीने सांगतो
की आदरणीय हेमंत नानांना मत म्हणजे विकासाला मत. कारण सिन्नरचे नगराध्यक्ष जर भारतीय जनता पक्षाचे असले तर मी सांगतो, मी देवेंद्रजींच्या जवळचा आहे. सिन्नरला सगळ्यात जास्त निधी हे देवेंद्रजी देतील, ते पण नानांच्या माध्यमातून देतील. आणि जर कुठे कमी पडले नाना तर मी स्वतः तुमच्या बरोबर येईल, हे माझं वचन आहे. आणि त्याच्यामुळे आपलं सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने इथे आले त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. येत्या 2 तारखेला आपण कमळ निशाणी समोर बटन देऊन या सगळ्यांना आपलं आशीर्वाद रूपी मत द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि नानांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय श्रीराम.